मोहम्मद शमीला भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, मित्रांनो रसिक सारखा एक असा फास्ट गेंदबाज जो की बंगलोरमध्ये खेळतो आणि या बंगलोरच्या टीमला ज्याने कप पण जिंकवलं. चांगला पेस आहे, चांगली लाईन और लेंथ आहे. मित्रांनो नवीन-नवीन आलेले बॉलर्स असतील, यांना डावलून हा गौतम गंभीर एका अशा बॉलरला घेऊन येतो ज्याचं नाव गुरनूर बराळ. काय याने उपटलेली आहेत काय माहिती नाही. मित्रांनो अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन बोलायची वेळ का आलेली आहे? कारण मित्रांनो लॉर्ड्सच्या भूमीवरती खेळणं हे प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं. भारताला रिप्रेझेंट करणं, त्या 11 मध्ये जागा बनवणं, 150 कोटी लोकसंख्या असलेल्या या आपल्या देशामध्ये मित्रांनो आपल्या या देशात एक असा बॉलर तयार होत नाही का, जो की आपल्या या कंडिशन्सला मॅच करून त्याची लाईन और लेंथने बॉलिंग करून विकेट घेऊ शकेल. कालच्या मॅचमध्ये लॉर्ड्सच्या मित्रांनो लॉर्ड्सवरती मॅच जी खेळली जाते, ते पावित्र्य असतं त्या क्रिकेटरसाठी जे की त्या मॅचमध्ये सामील होणार असतो आणि प्रत्येकाचं स्वप्न देखील असतं, की मी ज्यावेळेस माझ्या देशाला रिप्रेझेंट करेल, त्यावेळेस माझा सर्वोत्तम परफॉर्मन्स त्या मॅचमध्ये मी देईन आणि लॉर्ड्सवरती हे स्वप्न साकार होतं. परंतु कालच्या मॅचमध्ये मित्रांनो जे बॉलर्स होते, त्यांना त्यांचा जोडीदार बुमराह हा फक्त इंजुरीमुळं बाहेर गेला, तर त्यांच्यावरती ही एवढी वाईट परिस्थिती आली, अक्षरशः मार खात होते, कुत्र्यागत मार खात होते. मित्रांनो प्रसिद्ध कृष्णा असेल, प्रिन्स यादव असेल आणि गुरनूर बरार नावाचा हा प्राणी याने तर 97 रन ओ-डी-आयमध्ये खाल्लेले आहेत. मित्रांनो प्रत्येक ओव्हरला त्याने 10 रन मॅक्सिमम जर तुम्ही काढलं तर 9.70 होतात. परंतु आपण राउंड फिगरची आपल्याला सवय असल्यामुळं 10 तर एव्हरेज तुम्ही धरा आणि यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो 10च्या याने जर मार खात असेल, तर असला बॉलर कुठनं हा हिरा हुडकून आणलेला आहे काय माहिती नाही. पहिल्या मॅचमध्ये ह्याला विकेट भेटल्या, दुसऱ्या मॅचमध्ये ह्याला विकेट भेटल्या. याचं कारण तुम्हाला कळून आलं नसेल. मित्रांनो जसप्रीत बुमराह एक साइड प्रेशर टाकत होते. एक साइड अख्खी ब्लॉक करून टाकली होती. जे बॅट्समन होते त्यांना रन मारून देत नव्हते ते आणि त्याचमुळं मित्रांनो एक साइड धरून ठेवल्यामुळं या ठिकाणी हे जे बॉलर्स आहेत बाकीचे प्रसिद्ध कृष्णा असेल, हा गुरनूर बरार असेल ह्यांना विकेट भेटत होती. एखादा बॉलर ज्यावेळेस प्रेशर टाकतो, त्याच्या चांगल्या बॉलिंगमुळं त्याला विकेट भेटत नाही. एखादी विकेट तो घेऊन जातो, परंतु दुसऱ्या बॉलर्स जे असतात छडमाट त्यांना विकेट जास्त भेटतात आणि पहिल्या 2 मॅचेसमध्ये आपल्याला हेच दिसलं. पहिल्या 2 मॅचेसमध्ये चांगल्या विकेट भेटल्या ह्यांना, परंतु तिसऱ्या मॅचमध्ये जिथं खरी परिस्थिती आली, बुमराह बाहेर बसला आणि यांच्या खांद्यावरती जी जबाबदारी टाकण्यात आली होती, या जबाबदारीमधनं पळ काढताना ही बॉलर्स आपल्याला दिसली. मित्रांनो T20 सीरीजमध्ये पण यांनी अशीच घाण केली आणि ओ-डी-आय सीरीजमध्ये पण ह्यांनी अशीच घाण केली. एक मॅच जिंकायला ह्यांना लावलं होतं, परंतु ते पण ह्यांना करता आलं नाही. मित्रांनो पेटीएम अवॉर्ड मॅचेस, पेटीएमच्या मॅचेस, आय-डी-एफ-सीच्या मॅचेस आपल्या भारतामध्ये होतात. त्या मॅचेस जास्त करून कोण बघत पण नाही. एवढा इंटरेस्ट पण येत नाही. मॅक्सिमम सीरीज बघायची हौस कुठली असते? एकतर ऑस्ट्रेलिया असेल, इंग्लंड असेल, साऊथ आफ्रिका असेल, या 3 पिचेसवरती ज्यावेळेस बॅट्समन खेळतात, त्यावेळेस एक क्रिकेट बघायला भेटतं आपल्याला, स्विंग बघायला भेटतो. त्या कंडिशनमध्ये ते खेळतात. जास्त स्कोरिंग रन नसतो. मिनिमम स्कोरिंग रन त्यामुळं विकेटवरती जे बॉलर्स असतात त्यांना मदत भेटते. मदत भेटल्यानंतर तो गेम ॲक्टिव्ह होतो आणि गेम ॲक्टिव्ह झाल्यावरती तो इंटरेस्ट वाढतो मित्रांनो बघायला. बॉलर पण एफर्ट्स टाकतात आहे, त्यांना रिझल्ट भेटतात. बॅट्समन पण एफर्ट टाकतात, त्यांना रिझल्ट भेटतात. हे झालं क्रिकेट. तुम्हाला पाटा पिचवरती मॅचेस बघायची सवय लागलेली आहे. 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी येतोय काय, रबाडासारख्या बॉलरला मारतोय, स्टार्कसारख्या बॉलरला मारतोय. परंतु हाच इंग्लंडच्या मैदानावरती ज्यावेळेस उतरतो, त्यावेळेस 15 रन, 14 रन, 13 रन बनवून आउट होतो. मित्रांनो ही सत्य परिस्थिती आहे आणि ज्या सीरीजमध्ये आपण डॉमिनन्स करत होतो, T20 सीरीज असेल, मित्रांनो वन डेचे ज्या मॅचेस असतील त्याच्यामध्ये आपला एक धमाकेदार परफॉर्मन्स होता. तिथे कुठेतरी या 6 ते 7 महिन्यामध्ये गळती लागताना दिसलेली आहे. गौतम गंभीर जेव्हापासून हेड कोच झालेला आहे, अजित आगरकर जेव्हापासून सिलेक्टर झालेला आहे, तेव्हापासून मित्रांनो आपल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये जे वातावरण आहे ते थोडंसं बदलताना दिसलेलं आहे. 2 ट्रॉफीज आपण जरी जिंकलेलं असलं, तरी देखील आपल्याला ती अजूनही टीम भेटलेली नाहीये, जी टीम मित्रांनो वर्ल्ड कपसाठी खेळू शकेल. वर्ल्ड कपसाठी मित्रांनो कालच अफवा पसरवल्या जात होत्या, की रोहित शर्माला वॉर्न करण्यात आलेलं आहे. त्याला सांगण्यात आलेलं आहे, की तू 2027चं वर्ल्ड कप खेळणार नाही. अशा अफवा काही-काही नेटलायझर्सनी पसरवल्या होत्या. यांच्या तोंडामध्ये काल रोहित शर्माने कानफडात मारलेली आहे. त्यांनी अक्षरशः 100 पेक्षा जास्त स्कोर करून काल दाखवून दिलं त्या सिलेक्टर्सला, की आम्ही अजूनही खेळू शकतो, चांगला परफॉर्मन्स दाखवू शकतो. मित्रांनो विराटने चांगले स्कोर केलं. शुभमनचं पण कौतुक करावं. त्याने कॅप्टन्सी पॅरी केली. तो एकटाच सगळं अंगावरती घेऊन चाललाय.
बाकीचे जे आहेत मित्रांनो, ते फक्त फ्लॅट पिचेसवरती खेळणारे प्लेयर्स आहेत. 1 रन बनवतात, 0 रन बनवतात. मित्रांनो 0 हा अपमान असतो. एक कंटिन्यू साखळी लावलेली आहे काही-काही प्लेयर्सनी, त्याला नाव तुम्हाला तर माहिती आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे बॉलिंग ऑप्शनच आपल्याकडे नाहीये. तर काय आपण मॅचेस जिंकणार आहे? ज्या प्लेयर्सने IPL खेळलं नाही, ज्या प्लेयर्सने इंटरनॅशनल प्लेयरला कधी फेस केलं नाही, त्याला तुम्ही डायरेक्टली ODI सीरीजमध्ये उतरवता. गुरनूर बरार नाव त्याचं, 97 रन तो मार खातो. तुम्हाला हर्षित राणा पाहिजे, तुम्हाला प्रसिद्ध कृष्णा पाहिजे, यांच्यामध्ये तुम्ही भविष्य बघता. परंतु जे डायमंड्स आहेत आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे, भुवनेश्वर कुमार असेल, मोहम्मद शमी असेल, मोहम्मद सिराज असेल, तुम्ही दोघांना जरी वयाने डावलत असाल, पण मोहम्मद सिराजची काय चुकी आहे? हा प्रश्न देखील उपस्थित होतो. त्याला प्रत्येक फॉर्मॅटमध्ये खेळवायला पाहिजे. तो स्ट्राँग बॉलर आहे. चांगल्या लाईनवर लेन्थवर ते बॉलिंग टाकतो, पेस टाकतो. त्यामुळं त्याला ते रिझल्ट पण भेटलेले आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. तरी देखील त्याला डावललं का जातंय हा प्रश्न उपस्थित होतो. नवीन प्लेयर्स म्हणल्यावर ते IPL फक्त काय ऑप्शनच राहिला का? डोमेस्टिकमध्ये जे चांगला परफॉर्मन्स दाखवेल त्याला तुम्ही ओढून घेणार. परंतु डोमेस्टिकचा उपयोग काय? डोमेस्टिकमध्ये जे खेळतात ते बारके-बारके शेंबडे पोरं असतात, त्यांच्यासमोर खेळून काय उपयोग? IPLमध्ये निदान त्यांना थोडं तरी अपॉर्च्युनिटी भेटते त्या प्लेयर्सला फेस करायला, जे स्टँडर्ड क्रिकेट खेळतात आणि तेच प्लेयर्स जाऊन बाहेरच्या देशामध्ये गाजवतायत देखील. आणि या ठिकाणी तुम्ही असे सिलेक्ट करताय ज्यांना काहीही घेणं-देणं नाही. मित्रांनो नक्कीच मोहम्मद शमी खेळला पाहिजे 2027च्या वर्ल्ड कपला, मोहम्मद सिराज खेळला पाहिजे, भुवनेश्वर कुमार खेळला पाहिजे. एक अशी पॉवरफुल बॉलिंग लाईनअप आपली बनायला पाहिजे. परंतु आपल्या BCCIच्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडून ते दुसऱ्याच नादाला नाद लावून बसलेला आहे. त्याला असं वाटतं, की आम्ही या भूमीमधनं अजून 4-5 बॉलर लगेच तयार करू. ही एक तपस्या असल्यागत आहे. ही एक अशी गोष्ट आहे, की ज्याच्यामध्ये मित्रांनो चांगलं कुठं आलं, तर त्याला तुम्ही तेवढं ट्रेन केलं पाहिजे, तेवढं त्याच्याकडनं रिझल्ट्स भेटतील याची अपेक्षा केली पाहिजे. परंतु काय चाललंय तुम्हाला पण माहिती आहे. नक्कीच मित्रांनो गौतम गंभीरचा हा कारभार, त्याने केलेले सिलेक्ट प्लेयर्स जे असतील, यांच्याबद्दल बघितल्यावरती तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तर घिण यायला लागली या गोष्टीची. नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच. जय हिंद, जय महाराष्ट्र.